पंढरीनाथ भगवान की जय। देवर्षि नारद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ति मोरया। यदा लंबोदरं हन्ति सतां प्रत्युः संभवं तदा शारदा शारदां भोजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं कुर्यात्। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविधीनाय ऋषीणां प्रवराय च। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। राजाधिराज रामचंद्र महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ति मोरया। जय जय राम राम कृष्ण हरे हरे कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे हरे।
ah
माझा आवाज सगळ्यांपर्यंत व्यवस्थित पोहोचतोय? काही बदल हवे असतील तर सांगा, म्हणजे त्याप्रमाणे बदल कर. क्लीन म्हणून आलंय. क्लीन म्हणून आलंय. काय क्लीन म्हणून आलंय. स्मरणाचे वेळे भावे सावधान गळे. स्मरणाचे वेळे भावे सावधान गळे. स्मरणाचे वेळे भावे सावधान गळे.
देवडोई धरावा सुखे धर्मही आपुला तो आचरावा करी ईश भक्तावरी भो कृपाती स्मरावा हरी जो गजा दे मुक्ती भगवान गोपाल कृष्ण महाराज की कीर्तन व्हर्च्युअल पद्धतीने आहे पण मनात असं समजायचं की आपण कीर्तनाला बसलोय जमेल तसं मांडी घालून स्वस्थपणे बसायचं स्वस्थ म्हणजे मनाने स्वस्थ होऊन बसायचं आजची भागवत एकादशी मोहिनी एकादशी या दिवसाचं औचित्य साधून डोंबिवलीच्या आराधना केंद्रातनं हे एकादशीचं कीर्तन ही सेवा म्हणून आपल्या समोर रुजू करते नवविधा भक्ती प्रत्येकाला माहिती आहे प्रत्येकानं आपापल्या परीनं नवविधा भक्ती मांडली आज नवविधा भक्तीतली दुसरी असणारी कीर्तन भक्ती मी सादर करतेय पण तीच कीर्तन भक्ती तुम्ही सुद्धा समोर बसून सादर करू शकता फक्त कीर्तन करणं म्हणजे साथीदार घेणं झान जातात घेणं आणि नामस्मरण करणं म्हणजे कीर्तन नव्हे तर तुमच्यापर्यंत पोहोचलेलं कीर्तन ते तुम्ही इतरांना सांगणं तुम्ही त्याचं मननचिंतन करणं आणि आजच्या या तंत्रज्ञानाच्या भाषेत तुम्ही ते इतरांना शेअर करणं या चॅनलला सबस्क्राईब करणं हे सुद्धा एका पद्धतीने कीर्तन केल्यासारखंच आहे आज पूर्वरंगासाठी घेतलेला अभंग एकदा शब्द सांगते अभंगाचे स्मरणाचे वेळी व्हावे सावधान करी पडिलो विषयांचे ओढी कोणी न दिसेसे काळी भांडवल माझे वेच झाले भूमी ओझे तुका म्हणे कळे तूच धावे ऐसे वेळे स्मरण भक्तीवर असणारा हा अभंग स्मरण करायचंय तुकाराम महाराज स्वतः स्मरण करत करत नामस्मरण करत करत तुका झाला आकाशा एवढा असं मी म्हणतो या आकाशात एकरूप झाले भगवंत स्वतः त्यांच्यासाठी धावून आले आणि त्यांना स्वतः सोबत घेऊन गेले इतका अधिकार प्राप्त झालेले तुकाराम महाराज सतत स्मरण केलं कुणाचं स्मरण केलं स्मरण म्हणजे काय हो साधी गोष्ट आहे स्मरण म्हणजे आठवण आठव ज्यासाठी आपण जन्माला आलोय त्याचं कारण त्या कारणाचा आठव असणं म्हणजे स्मरण असं म्हणता येईल रजनीश म्हणाले की जीवन बहुत सरल है हे जीवन जन्माला आलोय हे खूप साधं सोपं सरळ आहे पण त्याला जटिल करण्यासाठी मनुष्य भरपूर कारणीभूत आहे ते म्हणाले जीवन बहुत सरल है परंतु मनुष्य बहुत जटिल आहे याचं कारण काय कारण त्यांच्याकडनं स्मरण होत नाही किंबहुना ज्या गोष्टीचं स्मरण झालं पाहिजे ज्या गोष्टीचा आठव असायला पाहिजे ती गोष्ट आठवणीत राहत नाही आठवणीत राहणं किती गरजेचं आहे रस्त्यावर पत्ता चुकलो एखाद्या नवख्या गावात गेलो पत्ता चुकलो तर आपल्याला आठव पाहिजे की बाबा कुठल्या तरी तिसऱ्या तिराईत माणसाला किंबहुना त्या गावातल्या माणसाला आपण पत्ता विचारावा की बाबा हे अमुक अमुक घर कुठे आहे याचाही आठव पाहिजे कुठल्या बरोबर मला काय करायला पाहिजे याचा आठव पाहिजे आम्ही कधी आठवण काढतो आम्हाला स्मरण कधी होतं वास्तविक इथं अभिप्रेत असणारं स्मरण हे केवळ लौकिक अर्थातलं स्मरण नाही ही एक गोष्ट लक्षात ठेवायला इथे अभिप्रेत असणारं स्मरण हे केवळ भगवंताचं स्मरण आहे श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम एक एक पायरी चढत चढत जायचंय पण प्रत्येक पायरीमध्ये स्मरण हे अत्यंत आवश्यक असेल सतत नामस्मरण आपल्याकडून घडलं पाहिजे केलं पाहिजे असे प्रतिश्वासम सविश्वासम रामम वद दिने दिने आताची वेळ अशी आहे की असं म्हटलं पाहिजे रामम वद क्षणे क्षणे सतत क्षणाक्षणाला नामस्मरण यायला पाहिजे तुम्ही म्हणाल सगळेजण सांगतात स्मरण करा नामस्मरण करा ध्यानस्थ व्हा सोपी गोष्ट आहे का अर्थातच सोपी गोष्ट नाहीये वामनराव पैंनी एक दृष्टांत दिला आणि त्यांनी सांगितलं की कागद वाऱ्यावर उडून जातो
आपलं मन तसंच आहे, कागदासारखं सगळीकडे उडून जाणार आहे. क्षणाचा वारा त्याला पुरतो. एखादी कुंकर घातली तरी एखाद्या कागदाच्या चिटोरीला उडवून नेण्यासाठी भाग पडते. पण त्याच कागदावर तुम्ही वजन ठेवलं तर तो त्या वजनाने